टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। बेळगाव कर्नाटकमध्ये टीए टेरिटोरियल आर्मी भरती निघाली। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर त्यांना यामध्ये टी आर्मी रॅली भरतो या ठिकाणी ओपन आर्मी रॅली भरतीमध्ये भरती द्यासाठी या ठिकाणी जाता येणार आहे। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। आणि टी आर्मी रॅली भरतीला प्रादेशिक सेना सुद्धा या भरतीला म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे, कारण की परमनंट भरती टीए टेरिटोरियल आर्मीची। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बेळगाव कर्नाटकमध्ये ही टीए टेरिटोरियल आर्मी भरती या ठिकाणी निघाली आहे। आणि सहभागी जिल्हे कोणकोणते असणार आहे तर ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर यामध्ये जे कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिलानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड। तर हे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे या ठिकाणी सहभागी असणार आहे बेळगाव कर्नाटक टीए टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये आपण पात्रता काय, त्याचबरोबर यामध्ये शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ग्राउंड किती आहे, 1600 मीटर रनिंगसाठी टाइम या ठिकाणी किती भेटणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, बेळगाव कर्नाटकमध्ये ही टीएची आर्मी रॅली भरती निघाली, तर कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कोणकोणत्या तारीखला हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि सर्व प्रक्रिया मी तुम्हाला निवड प्रक्रिया या टीए आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला या भरतीबद्दल संपूर्ण माहिती भेटणार आहे। तर टीएची आर्मी रॅली भरती बेळगाव कर्नाटकमध्ये सुद्धा निघाली आहे आणि त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिकला निघाली आहे, कोल्हापूर सेंटरला सुद्धा निघाली आहे। तर ह्या तिन्ही सेंटरमध्ये तुम्हाला जिथं जायचं असेल तिथं ते तुम्ही जाऊ शकता, ते तुमच्यावर डिपेंड करते। तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये फक्त शिक्षण 10वी पास लागते। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जे उंची लागणार आहे 160 सेंटीमीटर उंची टीए आर्मी रॅली भरतीमध्ये या ठिकाणी लागणार आहे। आणि त्याचबरोबर जे छाती 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर टीए आर्मी रॅली भरती ही ओपन आर्मी रॅली भरती आहे, यामध्ये 1 रुपया सुद्धा आपल्याला फी लागत नाही, लक्षात ठेवा। कोणती कॅटेगरीचे असाल, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी जो पण एसबीसी एससीबीसी 1 रुपया सुद्धा आपल्याला फी लागला नाही आहे। आणि वयोमर्यादा जर विचार केला तर आपल्याला 18 ते 42 वर्षापर्यंत आपल्याला टीएची आर्मी या ठिकाणी देता येते। आणि तुमचं 17 वय असेल, 18 असेल, 16 असेल तरी सुद्धा आपलं जर 18 वर्ष जरी कंप्लीट नसेल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येते, ते सुद्धा आपण या ठिकाणी पुढे सांगणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, टीएची ही भरती ही ओपन आर्मी रॅली भरती यामध्ये कोणताही फॉर्म नाही भरायला लागत, डायरेक्ट आपल्याला ज्या दिवशी ग्राउंड असलं त्या तारखेला आपल्याला या ठिकाणी भरतीवर जावं लागते। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी प्रोसेसचा जर आपण विचार केला तर आता 11 नोव्हेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड चालू आहे। एक उदाहरण तुम्हाला देऊन राहिलो, तर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 11 नोव्हेंबरला असेल तर आपल्याला 10 नोव्हेंबरला या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे, कारण की टीए आर्मी रॅली भरतीची जी प्रक्रिया ही 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे सर्वात अगोदर आपण गेटच्या अंदर आपल्याला एंट्री दिला जाणार आहे। एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट चेक केले जाणार आहे, आधार कार्ड वगैरे झालं, ठीक आहे, मार्कशीट वगैरे झालं, ठीक आहे। हे सर्व डॉक्युमेंट चेक केल्यानंतर आपल्याला एंट्री दिलं जाणार आहे ग्राउंडच्या अंदर। आणि त्याचबरोबर एका बॅचमध्ये 300 ते 400 पोरं रनिंगसाठी या ठिकाणी सोडणार आहे। आणि त्यामधले रनिंगमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंग आपल्याला मारायची आहे, 400 मीटरचा ट्रॅक राहते, 4 चक्कर आपल्याला मारावं लागते। आणि त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत आपल्याला 1600 मीटर रनिंग मारायची आहे। जे सोमवारचे पोरं आहे तेच पोरं ते घेणार आहे, तर ते त्यांच्यावर डिपेंड करते, ते कोणकोणत्या बॅचमध्ये 30 पोरं घेऊ शकते, 300-400 पैकी कोणकोणत्या बॅचमध्ये 20 पोरं घेऊ शकते, 15 घेऊ शकते, 10 घेऊ शकते, 8 घेऊ शकते, 5 घेऊ शकते, 7 घेऊ शकते। तर ते आर्मीवाल्यावर डिपेंड या ठिकाणी करते, एक लक्षात ठेवा। आणि रनिंग झाल्यानंतर आपले 10 पुलअप्स सुद्धा त्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये आपले ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा त्या दिवशी चेक केले जाते, जर समजा आपली रनिंग निघाली तर डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते लागणार आहे टीए टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये, तर पहा आधार कार्ड लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडल्यात जर दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही। त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट न्यायचं आहे, डोमेशियल न्यायचं आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचं आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट
सर्टिफिकेट आपल्याला न्यायचं आहे, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आणि जवळपास 30 ते 40 फोटो आपल्याजवळ असू द्या, कारण की ज्यावेळेस रनिंग निघाली त्यावेळेस जास्त फोटो त्या ठिकाणी लागते, लक्षात ठेवा। अशी सर्व पात्रता जी आहे टीए टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये राहते, लक्षात ठेवा। आणि पेपर झाल्यानंतर आपला जे विद्यार्थी मित्रांनो 2 ते 3 महिन्याच्या अंदर आपला टीए आर्मी रॅली भरतीमध्ये पेपर राहते। जे पूर्ण या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय झाले तर त्यांच्यासाठी पेपर असते आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर जनरल नॉलेजचे 20 प्रश्न आणि विज्ञानचे 15, त्याचबरोबर गणिताचे 15 अशा प्रकारे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बेळगाव कर्नाटकची ही टीए आर्मी रॅली भरती निघाली आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला भरती देण्यासाठी जाता येते। आणि तारीख आपल्याला लक्षात ठेवा, जे तारीख मी तुम्हाला सांगितले तर तारखेच्या 1 दिवस अगोदर आपल्याला भरतीवर या ठिकाणी हजर राहता, कारण की टीए आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। तर बेळगाव कर्नाटक या ठिकाणी जे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक या ठिकाणी ग्राउंड आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जीडीच्या यामध्ये 271 जागा आहे, त्याचबरोबर ट्रेड्समॅनच्या 2 जागा आहे, त्याचबरोबर जे यामध्ये चीफ कम्युनिटीच्या सुद्धा 1 जागा आहे, हेअर ड्रेसरच्या सुद्धा 1 जागा आहे। तर बऱ्यापैकी जागा जे बेळगाव कर्नाटकला आहे, कारण की जीडीच्या जर पाहिलं 271 जागा, त्यामुळे जास्त पोरं या ठिकाणी घेऊ शकते, लक्षात ठेवा। तर बेळगाव कर्नाटकला आपलं ग्राउंड आहे आणि या ठिकाणी 12 नोव्हेंबर पासून या ठिकाणी 11 नोव्हेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे। 11 नोव्हेंबर हा भरतीचा पहिला दिवस असणार आहे महाराष्ट्रासाठी आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 11 नोव्हेंबरला आहे तर आपल्याला 10 नोव्हेंबरला या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहता, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते। तर 11 नोव्हेंबरला जे या ठिकाणी सहभागी जिल्हे आहे, 11 नोव्हेंबरला कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे तर कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे। त्याचबरोबर 12 नोव्हेंबरला जर पाहिलं तर 12 नोव्हेंबरला सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे, तर ह्या जिल्ह्यांचं ग्राउंड आहे। आणि त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे आणि जळगाव ह्या जिल्ह्यांचं ग्राउंड आहे। आणि 14 नोव्हेंबरला जर आपण पाहिलं तर 14 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा आहे, त्याचबरोबर गोंदिया जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रह्मण्य आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे। तर ह्या जिल्ह्यांचं ग्राउंड 14 नोव्हेंबरला या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। आणि हे जे मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी दिलेल्या आहे तर हे आपल्याला या ठिकाणी लिहून ठेवता, कारण की आपल्याला 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी भरतीवर जायचं आहे आणि ज्या तारखेला जे जिल्हे मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवले तर त्या तारखेच्या 1 दिवस अगोदर आपल्याला भरतीवर जायचं आहे। तर एकूण आणखीन मी तुम्हाला या ठिकाणी जिल्हे वाचून देतो जेणेकरून तुमच्या एक लक्षात राहणार आहे। तर 11 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा सहभागी आहे, सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे आणि 12 नोव्हेंबरला सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे। त्यानंतर 13 नोव्हेंबरला अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 14 नोव्हेंबरला चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रह्मण्य, नाशिक, परभणी, पुणे, रायगड हे काही जिल्ह्यांचं ग्राउंड या ठिकाणी बेळगाव कर्नाटकमध्ये या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तसं देवराट सेंटर नाशिकला सुद्धा ग्राउंड आहे, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटरला सुद्धा ग्राउंड आहे। तर आपण 3 पैकी कोणत्याही ठिकाणी या ठिकाणी भरती देण्यासाठी जाऊ शकता आणि आपल्याला यामध्ये फॉर्म नाही भरावा लागत, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन डायरेक्ट आपल्याला भरतीवर जायचं आहे, लक्षात ठेवा। तर अशी संपूर्ण प्रोसेस टीए आर्मी रॅली भरतीची आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।